नमस्कार, मी आरती परब. हेल्दी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर, IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियेसंदर्भात. मूल जन्माला घालण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यांसाठी IVF उपचार पद्धत ही एक वरदान ठरते. मात्र IVF प्रक्रिया करताना या जोडप्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. याच दरम्यान त्यांच्याकडून अनेक चुकासुद्धा होतात आणि मुळात जागरूकतेच्या अभावामुळे बऱ्याचदा IVF प्रक्रिया फेल होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नवीन जोडप्यांना IVF प्रक्रियेतून जाताना नेमकं कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, या सगळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड नोवा IVF फर्टिलिटीचे फर्टिलिटी एक्सपर्ट्स डॉक्टर मधुकर शिंदे. एकदा IVF ट्रीटमेंट घ्यायची हे कन्फर्म झालं की आता आपला IVF ट्रीटमेंटच लागणार आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की कपलने एकदा आपल्या IVF कन्सल्टंट बरोबर जाऊन बसून एक सेशन घ्यावं, जेणेकरून आणखी कोणत्या गोष्टी करता येईल की आपला IVF आउटकम आणखी पॉझिटिव्ह येईल. फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत बट आर व्हेरी इम्पॉर्टंट. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, योगा, प्राणायाम, वेट लॉस एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये अदर दॅन वेट लॉस रोज 10,000 स्टेप्स आणणं, 5,000 स्टेप्स आणणं, तुमचे हेल्दी डाएट, अँटीऑक्सिडंट्स तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त घ्यावे. IVF मध्ये प्री मेडिकेशन दिलं जाते दोघांना, वाईफ आणि हजबंडला, जेणेकरून तुमच्या स्पर्मची क्वालिटी, एगची क्वालिटी छान होते. हे तुमच्या IVF आउटकमला फार इम्पॉर्टंट असतं. ह्या प्रिस्क्रिप्शन घेणं फार जरुरी असतं. IVFची घाई करण्यापेक्षा अगोदर एक 4 to 6 वीक्स तुम्हाला हे प्री मेडिकेशन घेणं फार जरुरी आहे. ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचा मॅक्झिमम समावेश असतो. प्रत्येक बॉडी ही युनिक आहे. प्रत्येकाला IVF ट्रीटमेंट ही सेम दिली जात नाही. तुमच्या बॉडीचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, तुमची बॉडीची घडण काय आहे, काय कायमध्ये अंडाकोश कमी असतो, एग्स कमी असतात, काय काय स्पर्मची क्वालिटी सुद्धा कॉम्प्रोमाइज्ड असते. ह्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स वापरले जातात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही डॉक्टरने हे विचारणं फार जरुरी आहे. जर अंडाकोश कमी आहे, AMH नावाची ब्लड टेस्ट तुम्ही केली असावी, त्याच्यामध्ये AMH कमी आहे, सोनोग्राफी करताना तुमचे अंडी जे दिसत आहेत ते फार कमी क्वांटिटीमध्ये दिसत आहेत, तर आपले एक्सपेक्टेशन सुद्धा त्याप्रमाणे आपण ठेवतो, जेणेकरून आउटकम काही जरी आला तरी आपली एक्सेप्टन्स कपॅसिटी असते, जेणेकरून आपले एक प्री डिसाइडेड अगोदर माहीत असते की प्रॉबेबली असा आउटकम निघू शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्या सगळ्या गोष्टी एकदा डॉक्टरांबरोबर बसून, आपल्या IVF कन्सल्टंट बरोबर बसून ह्या क्लॅरिटी करून घेणे. जेवढी जास्ती क्लॅरिटी तेवढी तुमची पॉझिटिव्हिटी जास्त वाढते. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IVF जर्नी ही प्लेझंट करणं हे तुमच्या हातात आहे. यासाठी डॉक्टरांबरोबर बसून त्यांची मदत घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन, आपले क्लॅरिफिकेशन पूर्णपणे क्लिअर करून तुमची IVF जर्नी ही जास्तीत जास्त प्लेझंट करणं हे तुमच्या हातात आहे. थँक्यू डॉक्टर. IVF संदर्भात दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती संदर्भात आपण पाहिलं की IVF ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून तर तो एक शारीरिक आणि भावनिक प्रवाससुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्रवास जर यशस्वी करायचा असेल तर डॉक्टरांनी दिलेले टिप्स नक्की फॉलो करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसह लवकरच. तोपर्यंत हेल्दी राहा, फिट राहा.